इंडिया आणि पाकिस्तानचं जे युद्ध चालू होतं आता जरा तात्पुरतं बंद झालं आहे, काही अडचणीमुळं बंद झालं आहे. ते चांगलंच आहे, बंद झालं आहे. ते S-400 जी काही सिस्टीम आहे त्याने ड्रोनला जागेवर उडवले. एक नंबर आहे. जी पाकिस्तानची लायकी नाही. हां ते तर आहे. हां पाकिस्तानची लायकी फक्त बाहेरनच असा केला, हा केला, तो केला. हां इंडिया ही 4थ्या क्रमांकावरती येते लढाईमध्ये आणि पाकिस्तानी 12व्या क्रमांकावर आहे. अच्छा, या क्रमाने मिसाईल पण आपल्याकडे जास्त आहेत आणि त्यांच्याकडे खूप कमी आहेत. खूपच लायकी नाही. ह्याचा मेंदू इथं आहे. चीन आहे 12 सो हाय गाय, स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन व्लॉगमध्ये. आता काय तुम्हाला बोललेलो 2-3 दिवसाला एक कंटेंट पडेल. तुम्हाला इन्स्टा स्टोरी वगैरे टाकलेली, तर आता कंटेंटसाठी आम्ही जातो आहे. बरोबर आहेत, अथर्व आहे, नानू आहे आणि हा संकुल आहे. ओके, नानू आता आपला आला आहे, पाहुणा आहे, तर नानूला पण बोललो चल फिरून येऊ मस्त आहे की काय विषय आहे तो बघूया आणि काय आपल्याला कंटेंट भेटतो आहे. हां नानू मध्ये आहे ना आपला तो नानू. हां नानू तुझं सरनेम काय? शिंदे. हां नानू शिंदे. मग एवढाच विषय आहे. तर आम्ही तिघंजण आहोत आणि 2 जण नाही आहेत. कोण? 3 जण नाही आहेत, रत्नेश, ऋषी आणि कोण संकू. 3 जण नाहीत. असं ते संकू कुठेतरी कामाला गेलाय. ऋषीला ऋषी आहे तो आयटमशी बोलतोय आणि रत्नेश तो जेवतोय. रत्नेश येईल आता महिनाभराचा एकदाच कोटा पूर्ण करतोय. आजचा विषय एवढा आहे की आपला आणि पाकिस्तान म्हणजे इंडिया आणि पाकिस्तानचं जे युद्ध चालू होतं आता जरा तात्पुरतं बंद झालं आहे, काही अडचणीमुळं बंद झालं आहे. ते चांगलंच आहे, बंद झालं आहे ते. पण पाकिस्तान तशी नाही ऐकणार, मला तर नाही वाटत ऐकणार. तर तुम्हाला काय वाटतं सांगा. तर मला आता एवढंच वाटतं आहे की जर का आता पाकिस्तान परत नडली, परत जर पाकिस्तान म्हणजे आतंकवादी जर भारतात आले तर काय मोदीजी काय त्यांना सोडणार नाहीत. जसे आले तसेच त्यांना परत पाठवणार पण नाही, इथंच डायरेक्ट त्यांचा काय कार्यक्रम आहे तो इथंच होणार. ओके, असं मला तरी वाटतं आहे. आता काय जे पण त्यांचे काय ड्रोन वगैरे काय पण आहेत, ड्रोन म्हणा, प्लेन म्हणा, काय पण आपल्याकडे आले ते जाग्यावरच मोदीजींनी उडवलेले आहेत. S-400 जी काही सिस्टीम आहे त्याने ड्रोनला जागेवरच उडवले. एक नंबर आहे. जे आपण म्हणजे टॅक्स वगैरे भरतो ना ते कुठेतरी यूज होतं आहे असं मला तरी वाटतं आहे. पण भाई मी एक इंस्टाला स्टोरी टाकलेली, त्याच्यात आरुष बोला पण बोलला आहे आपल्यामध्ये इंडियामध्ये जे राहत आहेत ना तेच पाकिस्तानला सपोर्ट करत आहेत. म्हणजे इंडियामध्ये राहून उपयोग काय आपल्यासाठी. इंडियन आर्मी नडते, जीवाचा रान करते फक्त आपल्यासाठी. त्यांना काय होतं आहे काय, त्यांना काय भेटतं आहे काय, नाही, फक्त आपल्यासाठी. तर तुम्ही त्याची जाणीव ठेवावी. मोदीजी तापायलाच पाहिजे. तसे ते वागलेत ना पाकिस्तानवाले, तापायला तर पाहिजेतच. तरी एवढंच बोलतो. तर आता ह्यांना पण विचारूया तुमचं मत काय आहे ते. माझं मत तर तुम्हाला सांगितलं, जो नाडला त्याला तोडला, समजलं का. आता काय आपण ऐकत नसतो. आता आलेत फॉर्ममध्ये. चला आता फॉरन विचारू त्यांचं काय मत आहे ते. तर संकुल तुझं मत काय आहे इंडिया आणि पाकिस्तानचं जे युद्ध आहे त्याच्यात तुझं मत काय? म्हणजे काही 2 लाईन फक्त. 2 लाईन. माझं म्हणणं आहे की पाकिस्तानची लायकी नाही. हां ते तर आहे. हां त्यांची मीडिया सांगते की आम्ही केला. हां बरोबर. आता ना पोरं लग्न करतायत घरात बसून. म्हणजे सरळ बनवत आहेत आपल्याला. हां बरोबर, खोटा सांगतायत. पाकिस्तानची लायकी फक्त बाहेरनच असा केला, हा केला, तो केला. हां एक नंबर. आता ते त्यांच्यात काय निघालंय, बलुचिस्तान आपला निघालाय, त्यांच्याच अटॅक करतायत. ते आमच्या कधी करणार आधी. माझं तर म्हणणं आहे मोदीला सरळ बॉम्ब टाका, संपून द्या. तो पाकिस्तान आहे पण आपल्या तेवढे म्हणजे घाण झाली खरंच. वाया गेले इंडिया म्हणजे पाकिस्तान घेऊन पण उपयोग नाही आपल्याला. घाण पाय खराब होणार. संपला विषय, खलास. एवढाच बस. एक नंबर भाव संकुल. आता काट करू. संकुलने जे काय बोललंय ते एकदम परफेक्ट बोललंय, मस्त बोलला. मी बोलले 2 लाईन पण एक नंबर बोलला. जे काय बोलला ना एक नंबर बोलला. आता नानू बघू काय बोलते. अथर्व शेवटला. आता नानू बघू काय बोलते. नानू आता सांगितलं आहे. हां काय सांगायचं ते. हां कुठल्या पण असू दे बोल तू. मी कट करतो.
इंडिया वर्सेस पाकिस्तानचं जे युद्ध होतं म्हणजे त्याबद्दल काही फक्त 2 लाईन. खरं म्हणजे इंडिया ही 4थ्या क्रमांकावरती येते लढाईमध्ये आणि पाकिस्तानी 12व्या क्रमांकावर आहे. अच्छा. या क्रमाने मिसाईल पण आपल्याकडे जास्त आहेत आणि त्यांच्याकडे खूप कमी आहेत. खूपच. आणि त्यामुळे आपण आणि त्यांची बरोबरी होऊ नाही शकत. नाही ह्या जन्मात तर नाहीच. म्हणून काटकर आता पुढचं सांगेल इंट्रोडक्शन करेल. जे नानू बोललाय म्हणजे आपण 4थ्यावर आहे आणि पाकिस्तान 12वर आहे. हेने अभ्यास केला ना कधी भाई? मला तर माहित नाही किती नंबरवर आहे ते. हिने अभ्यास केला ना कधी का अंतस्पंची ठोकले काय माहित भाई. पण जर का बरोबर असेल तर बघा कमेंटमध्ये सांगा. पण भाई अभ्यास करून आलेलं वाटतंय. 4 नंबर आणि 12 नंबर. आता अथर्व काय बोलतोय ते. अथर्व इकडे या साईडला या. तर अथर्व तुला काय वाटतंय? आणि आता फालतुरी करू नकोस, इज्जतीत सांग काय तो, नाही तर लय पकवशील. जय हिंद जय भारत. झाली सुरुवात झाली. हा पुढं झाला की झाला. जय हिंद जय भारत. संकुल ह्याला नेऊन टाकूया काय खाली रे? अरे बघ आता जे बोलायचं होतं सगळं संकुल बोललाय. काय बोलाय भरपूर काय बोलायला समजलं काय भरपूर. सोड असल्यानं टाका पाहिजे. असल्यानं संकुल खरंच असल्यानं टाकाय पाहिजे. ह्याना भारतात स्थान नको आहे. कारण तुम्हाला एक सांगतो ऐका माझं ऐकतो तू. काही मित्र देश आहे आपला भारताचा. तेच नाही तू जर 2 मिनिटं थांबतो. इथं विषय काय संकुल? थांब तू ऐकून काय बोलतोय संकुल बोल. ऐकून घे. का येडी आहे का सांगतो तुम्हाला एक. कारण मध्ये एक विषय झाला होता तेव्हा बोलली होती पाकिस्तान आमच्याकडनं जे सामान घेईल ते युद्धाला वापरू शकत नाही. आणि आता तेच सामान ते युद्धासाठी वापरते. ऍक्शन का घेत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणि भारताचे संबंध. अमेरिका काय बोलली होती? आम्ही भारताच्या फुल सपोर्ट मध्ये आहे. मेंदू इथं चीन आहे चीन. नाही दिलाय. बारावीला गेलाय माहिती आहे. 12वीला गेलाय. मी इंजिनियर. अच्छा गावात इंजिनियर आहे भाई. हा बोल पुढे कंटिन्यू कर. जय भारत जय भारत. आता काटकर हिंदुस्तान हमारा. काय अथर्व भारत माता की जय. पण अथर्व मातरम. अथर्व इथं विषय काय होता आपला आणि पाकिस्तानचा विषय होता. मध्ये घेतलीच ना स्टार्टिंगला तिथंच तू माती खाल्ली. चीनला घ्यायला पाहिजे. तिथंच आम्हाला बोलणारा म्हणजे काहीतरी भेटला. चीनला बोलायला पाहिजे. बघ ना ज्यांना बोलायचं होतं त्यांना नाही बोललास. चीन वाले पुरवतात. मिळाला काय अथर्वशी अपेक्षा खूप होती तुझ्याकडून. तेच ना अपेक्षा खूप काही होते. देऊन दाखव. मोबाईल तुझाच आहे. मी एकटा केलो असतो. सगळ्याला घेऊन केलो असतो. तो लगेच चला. काय ती काच आहे तर बघ. तुला काय काच टोचणारच थोडी. कोकम सरबतच्या बाटल्यात आणि तिथं आपल्या ह्याच्या पाण्याच्या. हा ए ऐक ते फालतुरी करू नकोस. संकुल बघ काय बोलतोय. 12 की 24. ए लागल. बरोबर आहे संकुलचं पण म्हणणं बरोबर आहे. अथर्व 12 की 12 किती इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. 35 आहे की 35 जुने किती? 35 जुने किती? चल 35 जुने किती तुला तरी माहितीये? माहिती आहे एवढं तुला नाही काय अथर्वशी 35 जुने 35 जुने. ए संकुल इकडे ये. संकुल लवकर ये. संकुल येत आहे आता. आचरला काय 35 जुने येत नाही. 35 जुने किती? तो म्हणतो तुला येते काय? 35 जुने नाही येत त्याला. नाही आला. काय झालाय हाय पहिली फक्त वाढलाय. हा असं एवढा झालाय हा विषयाचा. आणि बोलतो इंजिनियर. आता पण काय उलटा करा पाहिजे. 37 अधिक 37 किती? 37 हा 35 जुने 70 ना. 7 7 14 4 हात आला 1 3 6 7 74. चुकीचं उत्तर 75.
तर झालेला आता आम्ही निघालेला घरात. अथर्वची काढलेली आणि इंडिया आणि पाकिस्तानचं जे काय बोललेलं आहे. संकुल 1 नंबर बोलला. संकुल नंतर आपला नानूसुद्धा बोलला. आणि अथर्व जे बोलला त्या अथर्वला इग्नोर करा, जसं तुम्ही प्रत्येक वेळी करता तसं. तर आता एवढाच विषय आहे की अथर्व चंद्र बघा, चंद्रच आहे ना. हो, चंद्र हे दिसते एकदम म्हणजे ब्लर दिसते. ब्लर झाला एकदम. Yes. ढग आलेत त्याच्या पुढे. ढग आलेत काय. ओके. हां, तर एवढंच बोलतो. आपला झाला 10 मिनिटाचा व्लॉग. जर का तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब सगळं करा. भेटूया आपण आता पुढच्याच व्लॉगमध्ये. वाजले 12. आता जाऊया घरात. ओके, बाय बाय, पीस आउट, चुम्मा.